येत्या 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात संपन्न होणार आहे। मात्र जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पुरती दुरावस्था झाली आहे। त्यामुळे आता जिजाऊ भक्तांमध्ये संतापाची लाट असल्याचे चित्र दिसून येत आहे। हा राजवाडा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे। मात्र या राजवाड्याची पुरती दुरावस्था झाली आहे। राजवाड्यांच्या भिंतीची तसेच कवानींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे। जे काम झाले ते सुद्धा योग्य रीतीने झाले नसल्याचा आरोप जिजाऊ भक्तांनी केला असून त्यांची सुद्धा पडझड होत आहे। त्यामुळे पडझड झालेल्या सर्व भागांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जिजाऊ भक्तांनी केली आहे। त्यातच आता जिजाऊंचा जन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या दुर्लक्ष होतोय हे सुद्धा या निमित्ताने दिसून येत आहे। MCA न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। शहरातील वास्तूंचं संवर्धन जतन करण्याचं काम हे केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाकडे आहे। या पुरातत्व विभागाने आपलं झोपेचं सोंग सोडून आता या वास्तूंकडे लक्ष देण्याची गरज आहे। मी राज्य शासनाला, मी पुरातत्व विभागाला, केंद्रीय सरकारला, केंद्र पुरातत्व विभागाला विनंती करतो की या नगरीच्या नागरिकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे तो असंतोष दूर करून या संपूर्ण वास्तूंचं जतन संवर्धन तत्काळपणे करावं ही विनंती। 12 जानेवारी महासाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा राज्यभरात नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। परंतु महासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले मातृदेश सिंदखेड राजा शहर, महासाहेब जिजाऊंचा जन्मवाडा, या राजवाड्याची आज फार मोठी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी मागच्या काळामध्ये काही काम झाले, परंतु ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर ते आताच पडझड झालेली आहे। काम होऊन 1-1.5 वर्ष 2 वर्षही झाले नाही, परंतु त्याचे दगड निघायला लागलेले आहेत। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत असताना कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याकडे लक्ष नाही आहे। वर्ष कोणताही अधिकारी या राजवाड्याकडे येत नाही। जिजाऊ जन्मोत्सव सोहळा येत्या 2-4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे, परंतु या राजवाड्याची दुरावस्था फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। कोणाचंही लक्ष नाही आहे, कोणताही अधिकारी येत नाही। कर्मचारी या ठिकाणी आहेत, परंतु तोडके कर्मचारी आहेत। राजवाड्यात लक्ष द्यावं की साफसफाई करावं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे। काही जे अधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत ते अधिकारी गेल्या वर्षापासून या ठिकाणी आलेले नाही। ते अधिकारी या ठिकाणचा ठेकेदार ज्यावेळेस या ठिकाणी येतो त्यावेळेस हे अधिकारी मात्र आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ठेकेदार त्यांचं मनधरणी करतो। परंतु या ठिकाणचं जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्या ठेकेदारावरती कारवाई होऊन त्या राजवाड्याची दुरावस्था झालेली आहे ती दूर करण्यात यावी अशी मी आपल्याकडे मागणी करतो।